जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण वर्षावास आणि कारणे बघणार आहोत. वर्षावासाची व्याख्या विस्तारपूर्वक विनयपिटक या बौद्ध ग्रंथात पाहायला मिळते. वर्षावास कारणे सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्धाच्या धम्मशासनात भिक्खूंसाठी वर्षावास करणे अनिवार्य ठरविले आहे. त्याच्या पूर्ततेसाठी भिक्खूंना कुण्या व्यक्तीच्या आमंत्रणावरून दुसऱ्या विहारात जाऊन अथवा आपल्याच विहारात राहून वर्षावास करणे आवश्यक आहे. वर्षावासाचा अर्थ आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यासाठी भिक्खूंना स्थायी रूपाने एकाच विहारात राहणे आवश्यक असते. या दरम्यान भिक्खूंसाठी 3 महिन्यापर्यंत भोजन, औषधी इत्यादींची व्यवस्था विहारातील उपासक आणि उपासिकेद्वारा पूर्ण केली जाते. वर्षावासाचे अधिष्ठान करण्याची काही प्रमुख कारणे आहेत. त्यातील प्रथम कारण, वर्षा ऋतूत नदी नाले पाण्याने भरतात, त्यामुळे भिक्खूंना प्रवास करण्यात अनेक समस्यांना सामना करावा लागतो. या ऋतूत प्रवास करताना अतिशय घातक जीवजंतू, साप, विंचू, किडे, किटकूर इत्यादींचा अतिशय त्रास उद्भवतो. त्यामुळे वर्षा ऋतूच्या 4 महिन्यापर्यंत भिक्खूंनी कोणत्याही एका विहारात वास्तव्य करणे अनिवार्य आहे. दुसरे कारण असे की वर्षा ऋतूत वातावरण शांत असते आणि त्या दिवसांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीची अथवा मजुरीची कामे करणे शक्य नसते. त्यामुळे उपासकांजवळही फावला वेळ भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळे या दिवसात भिक्खूंना सुत्त पठण पाठ करणे, नवीन सुत्त कंठस्थ करणे आणि सोबतच उपासकांनाही त्याचा अभ्यास करायला लावता येतो. तिसरे कारण असे की वर्षावासाचा नियम बुद्धकालीन आहे. भिक्खूंद्वारा वर्षावासाच्या संस्कारांचे पालन करणे श्रमण संस्कृतीमध्ये अतिशय पवित्र मानले जाते. त्याच्या समापनाप्रित्यर्थ त्याला वर्षावास समापन उत्सव या नावाने ओळखला जातो. अजूनही बौद्ध भिक्खूंद्वारा वर्षावासाचे आयोजन करण्यात येते. भगवान बुद्धांनी त्यांच्या 80 वर्षाच्या आयुष्यात बुद्धत्व प्राप्तीनंतर 46 वर्षावास पूर्ण केले. बौद्ध देशामध्ये वर्षावासाच्या वेळी सर्व देशभर उत्सवपूर्ण वातावरण पाहायला मिळते. उपासक उपासिका आपल्या संपूर्ण परिवारासहित साज शृंगार करून ढोल नगाऱ्यासहित भिक्खूंना दान देण्याच्या सामग्रीसहित हर्षोल्लासाने व उत्साहपूर्वक विहारामध्ये जाताना दिसतात. याचे महत्त्वपूर्ण कारण असे की येथील अधिकाधिक भिक्खू इतके विद्वान, शीलवान आणि लोककल्याणात पारंगत आहेत की सगळी जनता त्यांच्यासाठी दान आणि सन्मान प्रदर्शित करण्याकरिता विहाराकडे धाव घेते.